जेव्हा प्रेमाला सर्व गोष्टीपेक्षा सर्वोच्च स्थान देण्याचा प्रश्न येतो तेव्हा मला वाटतं की स्त्रिया त्या त्यागासाठी अधिक सहजपणे पुढे येतात. पण पुरुष मात्र समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील याचा जास्त विचार करतात. ते या बाबतीत थोडे संकोच करत असतात. असं का होतं? पुरुष सहजतेने आपल्याजवळ असलेल्या गोष्टी सोडायला तयार होत नाहीत, कारण सगळ्यात आधी तर त्यांच्याजवळ त्या गोष्टी आहेत तरी काहीतरी आहे. जर माझ्याकडे आयुष्यात फारसं काही नसेल आणि मग असा एखादा माणूस समोर आला जो फक्त शारीरिक दृष्ट्या आकर्षकच नाही तर चांगलं कमावणारा, मजबूत आणि शरीराने मेंदूने सक्षम असेल, तर एक स्त्री त्याच्याकडे आकर्षित होईल, कारण तिला माहिती आहे की माझ्याकडे गमावण्यासारखं फारसं काही नाहीये. यामुळे तिचं फारसं काही धोक्यात येणार नाही, पण पुरुषासाठी मात्र त्याचं खूप काही धोक्यात येईल. आणि ही गोष्ट आपल्या समाजावर, आपल्या मुलींच्या संगोपनावर आणि त्यांच्याशी वागण्याच्या पद्धतीवर एक दुःखद टिप्पणी आहे. तिसरी गोष्ट खरी आहे आणि ती म्हणजे नमस्ते आचार्यजी, माझं नाव अंकिता आहे. मी एक सरकारी कर्मचारी आहे आणि या कॉलेजची माझी विद्यार्थिनी देखील. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा प्रेमाला सर्वाहून अधिक वरचं स्थान देऊन त्यासाठी बलिदान देण्याची वेळ येते तेव्हा मला वाटतं की स्त्रिया हे बलिदान द्यायला अधिक तयार असतात. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पुरुष मात्र समाजाबद्दल, लोक काय विचार करतील, दुसरे काय म्हणतील याबद्दल जास्त विचार करीत असतात. त्यांना हे विश्वासाचं पाऊल उचलायला थोडा अधिक संकोच वाटतो. असं नेमकं का होतं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणताय त्याबाबत मला हे नक्की माहीत नाही की हे कितपत जनरलाइज्ड, तथ्याधारित आणि व्हॅलिड आहे. पण कदाचित हे खरं असू शकतं. हे खरं आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काही माहिती लागेल. कदाचित एखादं सर्वेक्षण आपल्याला पाहावं लागेल, ज्यात पुरुष आणि महिला यांच्या विशिष्ट संख्येवर, त्यांच्या विशिष्ट गटावर ते करण्यात आलं आहे आणि ज्यामधून त्यांच्या प्राधान्यक्रमांचा अंदाज घेता येईल, जेणेकरून आपल्याला पडताळणी करून पाहता येईल. आणि जर सर्वेक्षणातून असं समोर आलं की खरंच स्त्रिया त्यांच्या नात्यांना इतकं महत्त्व देतात की त्या नात्यासाठी बाकी सगळं काही सोडायला तयार आहेत, तर आपण हे गृहीत धरू शकतो. मला वाटतं अशा प्रकारचं सर्वेक्षण बहुतेक आपल्याकडे केलेलं नाहीये, पण मी तुमचं म्हणणं स्वीकारतो. मी गृहीत धरतोय की तुम्ही जे बोलला आहात ते तथ्यांवर आधारित आहात. प्रश्न समजतोय का आपल्याला सगळ्यांना? चला आधी याच्या वस्तुनिष्ठ आधाराकडे जाऊया. तर तुमचं निरीक्षण भारतीय महिलांच्या एका गटावरून येत आहे. भारतीय महिला, मुख्यतः भारतीय मध्यमवर्गीय महिला. मध्यम वर्ग म्हणजे लोअर मिडल क्लास वर्गाला धरून. त्यामुळे काही विशिष्ट वर्गाच्या महिलांबाबत हे निरीक्षण लागू पडतं. हे आधी आपल्याला मान्य करायला हवं. आणि काही महिला असतील ज्या या निरीक्षणाच्या कक्षेत येत नाहीत. म्हणजे आता आपण सर्वसामान्यीकरण बाजूला ठेवतोय. या स्टेटमेंटचं आता जनरलायझेशन होणार नाही आणि आपण आता असं म्हणतोय की चला हा प्रश्न आपण फक्त त्या स्त्रियांच्या गटासाठी घेऊया किंवा अशा स्त्रियांच्या सेगमेंटसाठी घेऊयात ज्या अशा प्रकारे वागतात. आणि आपण ज्या वागणुकीबद्दल बोलतो आहोत ती नेमकी काय आहे? काही स्त्रिया प्रेमासाठी किंवा नात्यासाठी त्यांच्या आयुष्यातील इतर गोष्टी सोडायला तयार असतात आणि तुम्ही म्हणत आहात की अशी वागणूक पुरुषांमध्ये फारशी दिसून येत नाही. मला असं वाटतं की पुरुष कदाचित हे पाऊल उचलायला इच्छुक देखील असतील, पण त्याआधी ते बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतात. ते समाजाला प्राधान्य देतील, कुटुंबाला प्राधान्य देतील, काहीही असेल, पण स्वतःला आयुष्यात काय हवं आहे याला ते प्राधान्य देणार नाहीत. इथे मी जे अधोरेखित करू पाहतेय ते म्हणजे स्त्रियांना हा निर्णय घ्यायचा असतो की मला माझं आयुष्य या व्यक्तीसोबत घालवायचं आहे. त्यासाठी बाकी सगळी तडजोड आपण करू, बाकी सगळं नंतर बघता येईल. तुम्ही जे निरीक्षण सांगत आहात ते एका विशिष्ट प्रकारच्या महिलांसाठी प्रामुख्याने लागू होतं. हे एकदा समजलं की आपल्याला उत्तर सापडायला सुरुवात होईल. म्हणून पहिले हे समजून घ्या. जर माझ्याकडे आयुष्यात फारसं विशेष काही नसेल आणि मग असा एखादा व्यक्ती माझ्या आयुष्यात येतो जो केवळ शारीरिकदृष्ट्या आकर्षक नाही तर तो इतर बाबींमध्ये देखील वरचढ आहे, त्यातही तो आकर्षक वाटावा असा आहे. तो चांगलं कमावतो, तो शरीराने भारदस्त, दणकट, बळकट आणि मनाने सुद्धा मजबूत आहे, खंबीर आहे, सक्षम आहे. मग मी एक स्त्री म्हणून त्याच्याकडे का नाही जाणार जेव्हा माझ्याकडे गमावण्यासारखं विशेष असं काहीच नाही? कारण लहानपणीपासूनच समाज, संस्कार आणि पितृसत्ता यांनी मला कधीच काही दिलं नव्हतं गमावण्यासाठी. पुरुष सहजासहजी जे काही त्यांच्याकडे आहे ते सोडायला तयार नसतात, कारण पहिल्यांदा हे बघा की त्यांच्याकडे काहीतरी असतं.
काहीतरी आहे. स्त्रिया, त्यांचं जसं संगोपन होतं, आणि आपण इथे एका विशिष्ट वर्गातील स्त्रियांबद्दल बोलतोय, सगळ्या स्त्रियांबद्दल नाही. आपल्या देशात मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये महिलांना जसं मोठं केलं जातं, तसं पाहिलं तर त्यांच्याकडे गमावण्यासारखं फारसं काही नसतं. त्यांना वडिलांच्या संपत्तीत योग्य वाटा तरी मिळतो का? जेव्हा एखादा पुरुष हे म्हणेल की मी माझ्या प्रेमासाठी माझं कुटुंब आणि वडील यांना सोडतो आहे, तर त्याला या सगळ्यांसोबत वंशपरंपरेने मिळणारा वारसा हक्क देखील सोडावा लागेल. आणि महिलेकडे मात्र वारसा संपत्तीही काहीच नाहीये, म्हणून तिच्यासाठी बाय बाय म्हणणं खूप सोपं आहे. समजतंय का? तिच्यासाठी धोके कमी आहेत, पण पुरुषासाठी मात्र धोके जास्त आहेत. आणि ही गोष्ट आपल्या समाजाच्या रचनेवर आणि तो आपल्या मुलींना कसा वाढवतो आणि वागणूक देतो यावर एक दुःखद टिप्पणी आहे. आणि अर्थातच इथे भावनिक फॅक्टर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेच. स्त्री थोडीशी जास्त, थोडी अधिक भावनिक असली पाहिजे, अशी तिची प्राकृतिक रचना झालेली असते. कारण जेव्हा तुम्ही प्रजननाचं काम करत असता, गर्भात बाळ धारण करता आणि मग नंतर सुद्धा त्याची अनेक वर्षे काळजी सुद्धा घेत असता, तेव्हा हा सगळा भावनिकपणा त्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. जर तुम्ही खूप भावनिक नसाल तर तुमच्याकडून या सगळ्या गोष्टी होणं शक्य नाहीये. कारण या प्रक्रियेत तुम्ही जे काही करत आहात आणि जे काही सोडून देत आहात, त्यासाठी हा भावनिक प्रकार खूप खूप महत्वाचा आहे. केवळ तर्क वापरून ही सगळी प्रक्रिया सहजतेने योग्य ठरवता येत नाही. त्यामुळे ही सगळी मेहनत थोडी जस्टिफाय वाटावी यासाठी थोडा हॉर्मोनल डोस देणं गरजेचं आहे. गर्भधारण, बाळंतपण आणि मुलं वाढवण्यात वेळ, ऊर्जा आणि आयुष्याचा मोठा भाग खर्च केला जाते. जर तुम्ही भावनिक नसाल तर काही प्रश्न विचाराल आणि हे प्रश्न कदाचित अस्वस्थ करणाऱ्या उत्तरांकडे घेऊन जातील. आणि ही गैरसोयीची उत्तरं मात्र कदाचित तुम्हाला बाळ होऊ देण्यापासून किंवा बाळ वाढवण्यापासून, त्याचं संगोपन करण्यापासून रोखू सुद्धा शकतात. म्हणजेच प्राकृतिकदृष्ट्या असं आहे, आणि आपण चांगलं जाणतो की स्त्रीच्या शरीरातले आणि पुरुषाच्या शरीरातले हॉर्मोन्स वेगळे असतात. आपल्याला हे देखील माहिती आहे की त्यांच्या मेंदूच्या रचना सुद्धा थोड्याशा वेगळ्या असतात. आपल्याला हेही माहीत आहे की प्रत्येकाचे परसेप्शन वेगळे असतात, आणि हे सगळं वैज्ञानिकदृष्ट्या आणि प्रयोगांनी सिद्ध देखील झालेलं आहे. त्यामुळे हा फॅक्टर सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. मी भावनिक आहे आणि माझ्यासमोर एक व्यक्ती आहे, आणि मी अधिक भावनिक पद्धतीने निर्णय घेतेय आणि ती समोरची व्यक्ती निवडतीय. बहुतांश वेळा असे निर्णय कोणालाही काही शुभ किंवा चांगले परिणाम देत नाहीत, विशेष करून मात्र महिलांना. पण तरीही तो निर्णय घेतला जातो. म्हणजेच इथे दोन गोष्टी असतात, आणि जेव्हा कधी एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा फक्त याच दोन गोष्टी असतात. सामाजिक आणि भौतिक. आपल्यामार्फत जे निर्णय घेतले जातात ते फक्त याच दोन आधारांद्वारे ठरवले जातात. किंवा तुमचं शरीर तुम्हाला एखादा निर्णय घ्यायला भाग पाडतं, आणि तुम्हाला हे देखील कळत नाही की तो निर्णय तुम्ही तुमच्या समजदारीने किंवा विचार करून घेतलेला नाहीये, तर तो तुमच्या शरीरातून येतोय. तो हार्मोन्सच्या उदाहरणामुळे येतोय. हो, हे शरीरातून येतं. जेव्हा तुम्ही 10 किंवा 12 वर्षाचे असता तेव्हा काही गोष्टी तुमच्यासाठी फार आकर्षक नसतात, पण जेव्हा तुम्ही 15-16 वर्षाचे होता तेव्हा काही गोष्टी आकर्षक वाटायला लागतात. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्या गोष्टीकडे आकर्षित व्हायचा निर्णय घेता, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. हे खरं तर प्रकृती मातेने तुमच्या शरीरात काही विशिष्ट केमिकल्स तयार केलेली आहेत, आणि ती केमिकल्स तुमचे विचार आणि तुमच्या भावनांना नियंत्रित करत आहेत. आणि म्हणून तुम्ही म्हणता की मला ही गोष्ट आकर्षक वाटते किंवा ती व्यक्ती फार आवडली. हे तुम्ही ठरवलेलं नसतं. हे सगळं तुमच्या आत चाललेल्या रसायनांच्या खेळामुळे होत आहे. ही एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या तथाकथित निर्णयांपर्यंत घेऊन जात असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाज. आपण या दोघांबद्दल बोललो की जसं आपण आपल्या मुलींना वाढवतो त्यांच्याकडे फारसं गमावण्यासारखं काही नसतं. म्हणूनच त्या आपल्याला कुणीतरी वाचवायला येईल अशी अपेक्षा ठेवतात. कधीकधी मुली वडिलांसारख्या व्यक्तीचा शोध घेत असतात, कारण त्यांचे स्वतःचे वडील खऱ्या अर्थाने कधीच योग्य पिता बनू शकलेले नसतात. त्यांच्या वडिलांच्या वागणुकीमध्ये कधी भेदभाव तर दुय्यम दर्जा मुलीला दिलेला असतो.
मुलीसोबत असलेल्या नात्यात त्यांच्या बाजूने खरं प्रेम कधी नसतं. त्यामुळे मुलीच्या मनात एक भावनिक पोकळी कायम असते. आणि जेव्हा ती तरुणपणी एखाद्या पुरुषाला भेटते तेव्हा तिच्या अवचेतन मनाचा काही भाग ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून ती म्हणते, हाच आहे तो, जो मला जे हवं आहे त्याची पूर्ती करेल, जे माझे आईवडिलांना माझ्यासाठी करणं जमलं नाही. तुम्ही असा सक्रियपणे विचार करत नाही किंवा तसा निर्णय घेणार नाही किंवा तुम्ही कॉन्शियसली असं कधी म्हणणार नाही, अरे तू मला वडिलांसारखा वाटतो, तू बॉयफ्रेंड नाही. हे सगळं जाणीवपूर्वक होत नाही. पण जर तुम्ही तुमचे बिहेवियरल पॅटर्न्स नीट पाहिले तर ते स्पष्ट दिसायला लागेल. खूप साऱ्या मुली त्यांच्या बॉयफ्रेंडवर अवलंबून असतात. त्या त्याच्याकडून सुरक्षिततेची, सिक्युरिटीची मागणी करत असतात. ते बघितल्यावर तर असं वाटतं की जणू त्या त्यांच्या वडिलांसोबत आहेत. पण खरं तर त्या दोघांचं वय पाहिलं तर एकसारखं असतं. कदाचित त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी देखील एकसारखीच असेल. तेव्हा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा पालक, संरक्षक किंवा वॉर्डन व्हावं असं का असलं पाहिजे? पण अनेकदा नातं तसंच असतं आणि पुरुष सहजपणे अशी भूमिका स्वीकारतात सुद्धा. ते मुलींना म्हणते, तू घरातून निघालीस की मला सांग. अरे देवा, रात्रीचे 10:30 वाजले आहेत, तू अजून काही परत आली नाहीस. आणि पुरुषांचं हे सांगणं एक प्रकारे इन्स्ट्रक्शन देण्यासारखं असतं. जेव्हा मुली त्यांच्या आईवडिलांसोबत राहत असतात तेव्हा त्या सतत त्यांना रिपोर्ट देत असतात, बरोबर ना? जर त्या कुठे बाहेर गेल्या असतील तर त्या वेळेवर कळवतील, हो मी आत्ता पोचले आहे, आता मी हे हे करत आहे. आणि ती सतत हे मेसेजेस तिच्या आईबाबांना किंवा मोठ्या भावाला पाठवत असते. आणि आता हीच मुलगी थोडी मोठी झाली आहे आणि तिचा बॉयफ्रेंड आहे आणि तुम्ही बघा की ती अगदी त्याच पद्धतीने त्याला सुद्धा सगळी रिपोर्टिंग वेळोवेळी देत राहते, न चुकता. आणि खूप सारे बॉयफ्रेंड्स असतात जे ॲक्च्युली या सगळ्याची डिमांडसुद्धा करतात. नाही ग, तुला तर माहिती आहे ना, मी तुझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो, मला तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण माहिती हवा असतो. मला तुझ्या सगळ्या वेळा माहिती पाहिजेत. तू बाथरूममध्ये नेमकी कधी जात असतेस ते मला सांग. आणि तू नेमकी कमोडवरून कधी उठतेस हे देखील सांग. आणि जर 34 सेकंदांचाही फरक पडला तर माझं हृदय मात्र जोरजोरात धडधडायला लागतं. तुम्हाला हे समजतंय का की हे अगदी लहान मुलांसारखं तुम्हाला वागवलं जात आहे, अगदी बालिशपणे. लहान मुलांना जशी वागणूक दिली जाते ना, अगदी तसंच आहे हे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वीकारता सुद्धा, कारण तुम्ही अजूनही वडील शोधत असताना, मला कुठेतरी पप्पा मिळतील का पप्पा? पप्पा, वडील, बापासारखं कोणीतरी, छान छान असे पप्पा. आपण इथे महिलांबद्दल बोलतोय म्हणून हे उदाहरण लागू पडतं. आणि ते जर आपण पुरुषांबद्दल बोललो तर त्यांच्यामधील सुद्धा बरेच काही हे त्यांच्या आईला शोधत असतात. म्हणून त्यांचं वागणं देखील अनेक वेळेस एखाद्या लहान मुलासारखं असतं, जसं एखादं मूल आपल्या आईसोबत वागत असतं. ती या बाहेरच्या जगात फिजिकल सपोर्टसाठी फादर फिगर शोधत असते आणि तो मात्र भावनिक ऊब आणि काळजी करणाऱ्या, ममता देणाऱ्या आईच्या शोधात असतो. हे दोघेही वाईट पालकत्वाचे परिणाम आहेत. या दोघांनाही त्यांच्या लहानपणी खूप चांगले आणि समाधानकारक अनुभव कधीच मिळाले नव्हते. त्यामुळे अजूनही ते या जगात त्यांच्या आईवडिलांना शोधत असतात. तर हा झाला सामाजिक पैलू. आता आतला पैलू म्हणजे जो हार्मोन्सशी संबंधित असतो. आणि सामाजिक पैलू म्हणजे जो अनुभव तुम्ही घेतलेला असतो आणि त्याचा आपल्या वागण्यावर परिणाम होत असतो. आणि या दोन्ही गोष्टीपेक्षा अधिक तिसरी गोष्ट आहे जी खरी महत्वाची आहे आणि जी अत्यंत दुर्मिळ आहे, रेअर आहे. तिला मी कशानेच संबोधित करत नाहीये, कारण ती अत्यंत दुर्मिळ बाब आहे. ही तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हे तुम्हाला दिसतं की तुमचे निर्णय हे तुमच्या शरीरातून किंवा समाजातून येत आहेत आणि तेव्हा तुम्ही म्हणता की नाही नाही, हे काही चालणार नाही, मी स्वतःसाठी खंबीरपणे स्वतःचा पुरुष किंवा स्त्री बनेन. इथे मी म्हणजे चेतना आहे. मला हे कळत आहे की हे दोन बदमाश माझ्याशी खेळत आहे, एक आतला आणि एक बाहेरचा. मी त्यांच्यापैकी कोणालाही शरण जाणार नाही. माझ्यासाठी जे सगळे सापळे लावलेले आहेत ते मला आता स्पष्टपणे समजत आहेत, दिसत आहेत आणि मी मात्र त्यात अजिबात सापडणार नाही.
कारण मी आजूबाजूला ज्या लोकांना त्यात अडकलेलं पाहत आहे त्यांचं भवितव्य मला स्पष्ट दिसत आहे. हा सगळा खेळ माझ्यासमोर चाललेला आहे आणि त्यामुळे स्त्री आणि पुरुष हे दोघेही खूप दुःखी होतात, यातना भोगतात. तुम्ही फक्त थोडा या विधानाचा विचार करा. आता मी सगळं तुझ्यासाठी सोडलं आहे, तर तू देखील मला तुझे 100% द्यायला नको का? आणि ही अशी मागणी तिच्याकडून ठेवली जाणार नाही का? जेव्हा तुम्ही म्हणताय की स्त्री तर प्रेमासाठी सगळं काही सोडायला तयार असते, ती खूप त्याग करते. आणि जर तुम्ही या भावनेनं आला आहात की तुम्ही सगळं काही एका माणसासाठी मागे सोडलं आहे, तर तुम्हाला देखील त्याच्याकडून अगदी तशीच अपेक्षा असेल. तुम्ही म्हणाल की पाहिलंच ना, मी सगळं सोडलं आहे तुझ्यासाठी. माझं घर, माझं कुटुंब, माझं करिअर, माझं भविष्य, माझी नोकरी, सगळं तुझ्यासाठी सोडलंय मी. आता तू देखील माझ्यासाठी त्याग कर. म्हणजे तिने त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू व्हावं अशी अपेक्षा आहे यात. आणि ही किती हिंसक आणि आक्रमक मागणी आहे ना, की मीच तुझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची असली पाहिजे. ही मागणी हिंसक नाहीये का? सगळी मानसिक अस्वस्थता इथूनच सुरू होते. यावर एकमेव उपाय म्हणजे समजून घेणं, खऱ्या अर्थाने खोलवर जाऊन प्रामाणिकपणे आपल्या जीवनाकडे पाहणं. आणि यालाच तुम्ही अध्यात्म सुद्धा म्हणू शकता. हेच खरं अध्यात्म आहे.